नमस्कार. आज दिनांक 17/6/2026 वार बुधवार. सर्व शेतकऱ्यांचं केडी चौधरी अँड एजेजी डाळिंब नाशिक या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज मार्केटमध्ये माल घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांची काय इथं आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने मार्केट वाटलं आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते मार्केटमध्ये माल घेऊन येत आहेत आणि आज ज्यावेळेस ते मार्केटमध्ये माल घेऊन आले त्यावेळेस त्यांचा काय अनुभव राहिला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. सचिन नामदेव राजापूर. काल परवा तुम्ही मला फोन केला होता की मार्केटला बाजार कशा पद्धतीने आहे, पण जागेवरती तुम्हाला चांगल्या रेटमध्ये असं वाटत होतं की चांगल्या रेटमध्ये मागतोय, पण ज्यावेळेस मार्केटला आल्यानंतर ज्यावेळेस तुमचा आज माल विक्री झाला तर विक्री झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मार्केटमध्ये आल्यानंतर मला समाधान भेटलं. जागेवर शक्यता देतच नाही. तुम्हाला फोन केला या रेटला मागताय म्हटलं की मार्केटला घेऊन येत त्यापेक्षा मला काही जास्त भेट. बरोबर. कारण मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये असेल किंवा आता बगीच्यात जर बघितलं तर माल खूप कमी आहे. म्हणजे मालच नाही आहे. चांगले माल जर बघितलं तर माल खूप कमी आहे. आज तेलाचे वगैरे बाकीचे जर माल तुम्ही बघितलं तर ते सुद्धा आज 10-15 रुपये किलो, म्हणजे जे अगदी विकण्यासारखे नाही आहे ते सुद्धा आज माल मार्केटमध्ये विकतात. फक्त जर पूर्ण फाटलेला असेल तर तो विकत नाही. बऱ्यापैकी हलका नॉर्मल डाग असलेले माल थोडेसे विकतात. आपण बघू शकतो यांचा जो माल आहे तो जी गुटी आहे ही 86 रुपये किलो गेलेली आहे. ही गुटी आहे 86 रुपये. त्यांचा जो खरडा आहे हा 90 रुपये किलो गेलेला आहे. खरडा जो आहे हा 90 रुपये. छोटा मोठा त्याच्यामध्ये माल मिक्स आहे. त्याच्यानंतर हा 4 नंबर जो आहे 4 नंबर हा 125 रुपये गेलेला आहे. साईज एकदम मीडियम आहे. थोडासा हलका नॉर्मल थ्रिप्स त्याच्यामध्ये आहे. आपण जर बघितलं तर हा 125 रुपये किलो गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे जो 3 नंबर माल आहे हा 142 रुपये गेलेला आहे. हा 142 रुपये गेलेला आहे. हा जो माल आहे 142. त्याच्यानंतर 2 नंबर जो आहे हा 2 नंबर 150 रुपये. 150 साईज बघितलं तर 200 250पर्यंत साईज आहे. 150 रुपये. आणि 1 नंबर जो आहे हा 200 रुपये किलो गेलेला आहे. हा जो आहे 200 रुपये किलो. तर आज दिनांक 17/6/2026 केडी चौधरी एजेजी डाळिंब नाशिक या ठिकाणी शेतकरी ज्यावेळेस माल घेऊन येतात त्यावेळेस घेऊन आल्यानंतर मालाचे रेट कशा पद्धतीने त्यांना भेटलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आता जर बघितलं तर थोडेसे हिरवट टाईपचे माल किंवा जे हलका तेल आहे ज्याच्यावरती माल आलेला आहे अशा प्रकारचा माल मार्केटमध्ये आहे. चांगलेही माल मार्केटमध्ये आहे. पण ज्यावेळेस हिरवे माल बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की हा माल मार्केटला विकल का, तर कशा पद्धतीचा माल मार्केटला विकतो, कशा पद्धतीचा माल विकत नाही, व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. वाटतं तुमच्या मनातही शंका होती की माल विकला जातोय का नाही. ज्यावेळेस मार्केटमध्ये आल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की तो माल जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल त्या 1-2 दिवसापूर्वी की जो माल विकला गेलेला आहे तो माल विकला गेला का. आता आपण बघू शकतो हिरवा जो माल आहे हा जो हिरवा जो माल आहे हा 17 रुपये किलो गेलेला आहे. हा जो आहे हा 17 रुपये किलो गेलेला आहे. हा जो आहे हा 17 रुपये किलो गेलेला आहे. 17 रुपये. आतून हा कटिंग त्याची जी आहे ही अशी आहे कटिंग. हे 17 रुपये किलो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे माल जे 4 नंबर जे आहे साईज एकदम ह्याच्यात मीडियम आहे, हलका तेल आहे. हे 30 रुपये किलो गेलेलं आहे. हे 30 रुपये. आणि माल हिरवट आहे पूर्ण. हे माल हिरवट आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे आहे हे जे आहे हे 43 रुपये किलो गेलेलं आहे. हे 3 नंबर आहे. हे 43 रुपये. हलका ह्याच्यामध्ये तेलाचा जो स्पॉट आहे हा तेलाचा स्पॉट त्याच्यामध्ये आहे. हे 43 रुपये गेले. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे हे 2 नंबर. हे 2 नंबर जे आहे हे 56 रुपये किलो गेलेले आहे. हे 56 रुपये. आणि 1 नंबर जे आहे हे 65 रुपये. हे 65 रुपये. अशा प्रकारचे स्पॉट त्याच्यामध्ये आहे. आता मी माल आपण दाखवला हिरव्या प्रकारचा जो माल आहे. आता हा माल इथं आल्यानंतर समजा ठीक आहे 2 पैसे त्याचे नक्कीच भेटले, पण आता पावसाच्या निसर्ग पुढे आपल्याला काय जाता येईल. आता हा माल आल्यानंतर दुसराही माल आपला मागे चांगला असेल, पण हा माल असा डोक्यात अपेक्षा ठेवली होती का तुम्ही मार्केटला गेल्यानंतर हा एवढे पैसे आपल्याला तो भेटतील म्हणून सध्याच्या खरं सांगायचं म्हणजे घरून तोडतं असं वाटत होतं तोडा का नाही तोडा म्हणून नाही तुम्हाला 10 वेळेस कॉल केले का बाबा झालं पाहिजे आणि झालं कळलं का ठीक आहे. आता त्याच्या आतमध्ये काहीच नाही. बरोबर. त्याच्या आतमध्ये काही आमचं म्हणजे घरी असं होतं विकल का नाही. आता सध्याची कंडिशन मार्केट टाईट आहे, माल कमी आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल हे आलं मार्केटमध्ये तो विकला जातोय. त्यामुळं पहिल्यांदा थोडंसं जर आपल्या मनात शंका असेल तर थोडाफार माल पहिल्यांदा पाठवून बघितला पाहिजे की माल विकेल का नाही विकेल. आता समजा हा विकलेला आहे तर आपला माल जो आहे तो कशा पद्धतीचा आहे तो पहिल्यांदा 20 कॅरेट आपण जर पाठवून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की माल कुठं आपलं विकणार आहे का नाही विकणार आहे. तर तसं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की
एक 10-20 कॅरेट आपल्या जर आजूबाजूची कुठली गाडी असेल तर त्या गाडीमध्ये जर आपण पाठवलं किंवा एक मार्केटला मुकी चक्कर मारा, आल्यानंतर तुम्हाला कळेल की हा माल माझा विकतोय का नाही, आणि जर विकला तो विकत असेल तर तुम्ही तो 100% गाडी भरून 100 कॅरेट किंवा 120 कॅरेट पण भरून तुम्ही आणू शकता. आता जसं तुम्ही डेअरिंग केली पूर्ण 100 कॅरेट आणायची, तसं जर तुम्हाला जर मनात शंका असेल तर 10-20 कॅरेट पाठवून तो चेक पण करू शकतो की माझा माल विकला जातोय का नाही. बरोबर आहे ना. म्हणजे बाहेर जाणं जर विकला गेला तर असं समजायचं का मार्केटला तेजी आहे. हां, तेजी तर आहे 100%, कारण बागेत पण बघितलं, चांगल्या मालाची पण रेट बघितले आपण, तर 90 पासून 200 पर्यंत रेट, 250 पर्यंत रेट आजही आहेत. पण जर 200 रुपये किलोचा जर माल व्हायचा तर तो पूर्ण थ्रिप्सवाला खरडा टाईप माल आहे. आणि जर चांगल्या क्वालिटीचा माल मार्केटमध्ये आला तर तो 300 रुपये किलो सुद्धा विकू शकतो आजच्या रेटमध्ये. धन्यवाद.